2011 मध्ये घडलेल्या गाजलेल्या बेगा पवार कोठडी मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव धांडे यांच्यासह एकूण 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तब्बल 15 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर पारधी समाजातील बेगा पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळण्याची भावना व्यक्त होत आहे। 9 मे 2011 रोजी रिसोड पोलिसांनी चोऱ्यांच्या संशयावरून पारधी समाजातील बेगा पवार वयवर्ष अंदाजे 26 यांना ताब्यात घेतले होते। चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली मिळण्यासाठी त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्याचा आरोपही करण्यात आला। शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर तब्बल 44 जखमा तसेच अनेक ठिकाणी फ्रॅक्चर सुद्धा समोर आले। या गंभीर मारहाणीमुळे 10 मे 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतला। अवघ्या 34 दिवसात तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। त्यानंतर दीर्घकाळ न्यायालयीन सुनावणी सुरू होती। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश JP झपाटे यांनी उपलब्ध पुरावे, साक्षी आणि वैद्यकीय अहवालांचा विचार करून तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव धांडे यांच्यासह 9 पोलिसांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे कोठडीतील मृत्यू आणि पोलिसी अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्यापुढे कोणीही मोठा नसल्याचा स्पष्ट संदेश केला आहे। मानवी हक्काचे संरक्षण आणि पोलीस यंत्रणेतील उत्तरदायित्व यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। खटला क्रमांक स्पेशल अॅट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळू साहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। सर नेमकं प्रकरण काय? याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011 ला पारधी समाज जो वाढवण्या गावामध्ये राहत होता, सेनगाव तालुका या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेगा नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये बेगा नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला। आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास CID कडे वर्ग करण्यात आला। CID ने त्याचा तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले। 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय JP झपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि त्यांच्यावरती कलमा लावल्या होत्या। त्या कलमात 341, 342, 331, 302, 201 रेड विथ 34। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।